नमस्कार मंडळी. आज आपण अशा ऐतिहासिक घटनेवर बोलणार आहोत, जी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. ती घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. पण तुम्हाला माहिती आहे का? महाराजांचे एक नव्हे, दोन नव्हे, तर तीन राज्याभिषेक झाले होते. काही इतिहासकार मानतात की जावळीच्या मोऱ्यांवर विजय मिळवल्यानंतर शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाला. हा अनौपचारिक स्वरूपाचा होता आणि ऐतिहासिक संदर्भ फारसे उपलब्धही नाहीत. त्यामुळे हा राज्याभिषेक अधिकृत मानला जात नाही. परंतु काही ठिकाणी स्थानिक परंपरेत याचा उल्लेख आहे. दुसरा राज्याभिषेक हा सर्वात महत्वाचा आणि अधिकृत राज्याभिषेक रायगडावर पार पडला. या दिवशी शिवाजी महाराजांनी छत्रपती ही पदवी स्वीकारली. 6 जून 1674 काशीचे पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते हा विधी पार पडला. शिवाजी महाराजांनी नवीन कालगणना राज्याभिषेक शक सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराय आणि होन ही नवी नाणी चलनात आली. या राज्याभिषेकाने हिंदवी स्वराज्याचा अधिकृत प्रारंभ झाला. तिसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 मध्ये रायगडावरील विधी दरम्यान काही अपशगुन घडल्याचे समजले गेले. त्यामुळे निश्चलपुरी गोसावी नावाच्या साधूने महाराजांचा पुन्हा एकदा अभिषेक केला. या अभिषेकाचा उल्लेख शिवराज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथात सविस्तर दिला आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे केवळ एका राजाचा सत्तेवर येणं नव्हता. तो होता स्वराज्याचा, आत्मसन्मानाचा आणि धर्मरक्षणाचा विजय. मित्रांनो, तुम्हाला या तीनही राज्याभिषेकांपैकी कोणता सर्वात अधिक महत्त्वाचा वाटतो? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या KRS मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूच एका नव्या मराठमोळ्या इतिहास गाथेसोबत. जय भवानी, जय शिवराय.